झी 24 तास एक पाऊल पुढे। मोहाली टेस्टमध्ये शिखर धवनने 187 रन्सची धडाकेबाज इनिंग खेळत साऱ्यांची वाहवा मिळवली। डेब्यू टेस्टमध्ये फास्टेस्ट सेंचुरी झळकावण्याची किमया करणाऱ्या धवनला डबल सेंचुरीने मात्र हुलकावणी दिली। म्हणूनच धवनसाठी हा स्वप्नवत डेब्यू जरी ठरला असला तरी डबल सेंचुरीने दिलेली हुलकावणी त्याला आणि त्याच्या चाहत्यांना एक हुरहुर लावून गेला। टीम इंडियाचा गब्बर इतिहास रचू शकला नाही। डबल सेंचुरीनं त्याला हुलकावणी दिली आणि डेब्यूमध्ये डबल सेंचुरी झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू होण्याचं त्याचं स्वप्न भंगलं। कांगारूंविरुद्ध पदार्पणातच धडाकेबाज टेस्ट सेंचुरी झळकावणारा शिखर धवन टेस्टच्या चौथ्या दिवशी सकाळीच डबल सेंचुरी झळकावून भारतीय क्रिकेट प्रेमींना सुपर संडेची मेजवानी देईल अशी आशा होती। तिसऱ्या दिवसअखेर 185 रन्सवर नॉट आउट असलेल्या धवनला डबल सेंचुरीसाठी केवळ 15 रन्सची आवश्यकता होती। मात्र 187 रन्सवर असताना तो दुर्दैवानं आऊट झाला। ऑस्ट्रेलियाचा स्पिनर नाथन लिओननं त्याला ॲड कोवान करवी कॅच आउट केला। लिओनच्या बॉलवर कोवननं धवनचा सिली पॉइंटला कॅच घेत धवनचं स्वप्न संपुष्टात आणलं। मात्र तरीही धवनसाठी हा ड्रीम डेब्यू ठरला। त्याने डेब्यूमध्ये फास्टेस्ट टेस्ट सेंचुरी झळकावली। त्याचबरोबर डेब्यू टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा विश्वनाथ गुंडप्पांचा रेकॉर्डही त्यानं मोडीत काढला। शिखर धवनने 174 बॉल्समध्ये 107.47च्या सरासरीनं 187 रन्सची तडाखेबंद इनिंग केली। धवनने या इनिंगमध्ये 33 खणखणीत फोर्स आणि 2 उत्तुंग सिक्सर्स खेचले। शिखर धवननं वीरेंद्र सेहवागची कुठेही उणीव भासू दिली नाही। दिल्लीच्या या डावखुऱ्या बॅट्समनची इनिंग पाहिल्यावर भारताला नवा ओपनिंग बॅट्समन मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। धवनला भले डबल सेंचुरीनं हुलकावणी दिली असेल, मात्र त्याचा हा ड्रीम डेब्यू क्रिकेट प्रेमींच्या नेहमी स्मरणात राहील एवढं मात्र नक्की। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।